तुझा काय प्रॉब्लेम आहे? काही नाही. मग बघतोयस काय माझ्याकडे? गपचूप काम कर तुझं. हॅलो शेफाली, रिलॅक्स. काय झालं? ते ना तू तुझ्या मैत्रिणीला नेहाला विचार. तिनेच डोकं फिरवलंय माझं. काय केलं काय तिने पण? एवढ्या इंटरेस्टने मी मला माझ्या भाऊबीजेला मिळालेले गिफ्ट्स दाखवत होते. तू बस बस जरा शांत हो, आपण बघूया. हा हॅलो फ्रेंड. अरे परी, तू कसा काय फोन उचलला? मी बंडू काकांना केला होता. मी तुझं नाव पाहिलं ना बंडू काकांच्या मोबाईलवर, म्हणून मी पटकन फोन उचलला. अच्छा फ्रेंड, मला एक गोष्ट सांग. घरी सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे बघ, आई ना आज थोडी चिडचिड करत होती ऑफिसमध्ये, म्हणून. हो, प्रॉब्लेम झालाय. काल भाऊबीज होती ना, मग माझा काल मामाच आला नाही. ओ, भाऊबीजेला मामा आला नाही का? आणि सगळी तयारी करून ठेवली होती. नंतर आईची अंगठी चोरीला गेली. नेहाची अंगठी चोरीला गेली? तिची भाऊबीज खूप बॅड गेली ना, म्हणून आई सॅड आहे. हो, म्हणजे थोडक्यात भाऊबीज रुईन झाली तिची. अच्छा ठीक आहे. हे बघ परी, तू आईला सांगू नको आपलं बोलणं झालंय ते. ओके, आपलं सिक्रेट. ऑलराईट. हो फ्रेंड, बाय. अरे यार, कसली मॅड आहे मी. उगाच चिडले यार मी नेहावर. यश, मी जाऊन तिला सॉरी बोलते. नाही नाही, थांब थांब थांब, आत्ता नको जाऊ. हे बघ, आत्ता ती तुझ्याशी बोलायच्या मूड मध्ये नसेल. ऍक्च्युली तिचा मूड चांगला करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हणजे उचल तरी ना. एव्हरीथिंग ओके? कोणाला फोन ट्राय करतो? ताईनी घेतला नाही का फोन? यश, दिवाळी झाली, भाऊबीज झाली काल. वर्षातनं जेमतेम 4 ते 5 वेळा आमचं बोलणं होतं यार. 4 ते 5 वेळा. इतके फोन ट्राय करतो मी, एक फोन घ्यायचा तरी. बरं, फोन घेतला नाही तर ठीक आहे, निदान कॉलबॅक तरी करायचा यार मला. तू काय करतोस? फोन लावतो. नाही नाही, फोन करू नकोस प्लीज. फोन करू नकोस यार. नको यश, फोन नको करू यार प्लीज. आपली पडलेली नाहीये कोणाला, तू कशाला फोन करतोयस? ठेवून दे फोन. मला वाटलं होतं माझे आई वडील गेल्यानंतर किमान माझ्या सख्ख्या मोठ्या बहिणीचा तरी मला आधार होईल, पण तिला जर सख्खा भाऊ जड झालाय ना, तर नको करायला फोन आपण. ठेवून दे फोन तू. मी फ्लाईट रेडी करतो, तू जाऊन ये. नाही, मी जाणार नाहीये यश. अरे जाऊन भेटून ये. यश, मी जाणार नाहीये. तू नको करू यार हे सगळं. मी जाणार नाहीये प्लीज. कशासाठी जायचं मी आणि कुणासाठी जायचं? जिथे रक्ताची नाती लादावी लागतात ना यश, समजावं तिथला ओलावा संपलाय. ज्या घरात आपलं स्वागतच करायला कोणी नाहीये, त्या घरात लाचारासारखं जाण्यात काही अर्थ नाहीये. आणि एक वेळ ज्या घरात आपलं स्वागत करायला कोणीतरी आहे, तिथलं दार बंद असलं तरी 100 वेळा जाईन मी. सोड, तू काही नको करू माझ्यासाठी. ट्राय, मी करतो काम. आय एम ऑल राईट. आय एम ऑल राईट, डोंट वरी. या. तुझं काय?
काम कर. मी ना सगळी माहिती काढली. नेहाने ना तिच्या भावासाठी गिफ्ट घेतलं होतं. अरे यार, बिचारीने ना त्याला आवडतात म्हणून अनारसे सुद्धा बनवले, पण तो आलाच नाही. आता ना तिने ते डब्यात आणले. सगळी मेहनत वाया गेली यार तिची. वाया कशाला गेली? मी आहे ना. तू तू काय करणार आहेस? नाही नाही, म्हणजे आपण आहोत ना. ॲज फ्रेंड्स विल हेल्प हर आउट. तू फक्त एक काम कर. तू समीर सरांना बाहेर घेऊन ये. समीर सरांना का? एक प्लॅन आहे माझ्या डोक्यामध्ये. तू बस समीर सरांना बाहेर घेऊन ये. ओके. इकडे बघ ना. काय करतेस तू? समीर सरांना भेटायला जाते ना, थोडी छान दिसली पाहिजे. त्यांना बाहेर घेऊन ये. आलेच हो. बाय आले. यश, चल ना जेवायला येतोस. हो. नेहा, मी काय म्हणतो, तू डब्यात काहीतरी स्पेशल आणलं असेल ना आज? नाही म्हणजे काल भाऊबीज होती ना, तू काहीतरी स्पेशल केलंच असेल. हो, केलं होतं, पण ज्याच्यासाठी केलं होतं तो आलाच नाही, म्हणून डब्यात आणलं. काय काय केलं होतंस? मी काय आणलंयस? सर या ना सर. शेफाली, सर या ना, आज आमच्या बरोबर जेवा सर. शेफाली आधी माझा हात सोडा. मी नाही येणार. मी माझा हात बसून जेवतो. प्लीज कॅरी ऑन. सर या ना, म्हणजे नेहानी आज टिफिन मध्ये काहीतरी स्पेशल आणलंय सर. काल भाऊबीज होती ना सर, म्हणून. नेहा, दे ना सरांना. सर, हे अनारसे केले होते. घ्या ना सर. दे ना सर. माझ्या भावासाठी केले होते, पण सर तुम्ही घ्या. घ्या ना सर. खूप छान करते नेहा. अनारसे. काय अप्रतिम चव आहे हो तुमच्या हाताला नेहा.